सकाळी उठलं की सगळ्यात अगोदर काम असतं ते म्हणजे डबा तयार करणं. जोपर्यंत डबा तयार करून पोरांना शाळेत सोडत नाही ना तोपर्यंत दुसऱ्या कामाला हातच लागत नाही. डबा वगैरे तयार करून घेतला, त्याच्यानंतर तनिषला तयार करून अगोदर सोडून आले आणि त्याच्यानंतर मग घरातली कामाला सुरुवात केलेली होती. तर आज गुरुवार होता म्हणून म्हणलं चला अगोदर झाडू पोछा आंघोळ करून घेतला आणि त्याच्यानंतर मग छान अशी देवपूजा करून घेतली. देवपूजा केल्यानंतर ना सकाळ सकाळी इतकी सारी भूक लागते ना, त्यामुळे आज मस्त असं नाश्त्यामध्ये ढोकळा बनवले होते आणि चवीला पण छान झाले होते आणि जाळी पण छान सुटलेली होती. नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर मग दुपारचा स्वयंपाक वगैरे करून घेतला, कारण बाहेर एकदा गेलं आणि घरी आल्यानंतर ना अजिबात काम करायची इच्छा होत नाही. त्यामुळे म्हटलं चला स्वयंपाक पण करून घेऊया. स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं तनिषच्या शाळेमध्ये. अर्धी त्याची बुक्स आलेली नव्हती, तेच आणायला जायचं होतं. तर दुपारच्या वेळेला इतकं सारं कडक ऊन पडलं होतं ना, सगळ्यात अगोदर पोस्टामध्ये काम होतं ते केलं. त्याच्यानंतर गाडीमध्ये पेट्रोल वगैरे भरून घेतलं आणि घरातनं बाहेर पडलं आणि ट्रॅफिक लागणार नाही असं कधीच होणार नाही आहे. त्याच्यानंतर शाळेत पोचलो, बुक्स वगैरे आलेले होते ते सगळे घेतले आणि नंतर एक नाही इथं डेअरी फार्म होते, त्याच्यामध्ये लस्सी छान भेटते म्हणून म्हणलं चला ऊन पण कडक पडले त्याच्यामुळं थोडंसं थंडगार काय तर पिऊया. लस्सी वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर मग एक घरी येताना रस्त्यावरती एक फ्रूट सारे भरपूर असं विकायला बसलेले असतात म्हणून म्हटलं चला थोडंसं फ्रूट वगैरे घेऊया. द्राक्ष छान होती त्यामुळे द्राक्ष वगैरे घेतले आणि आंब्याचा रेट अजून इतका सारा महाग आहे ना, त्यामुळे आंबं घ्यायचं कॅन्सल केलं. द्राक्ष आणि मग कलिंगड घेतली. घरी आल्यानंतर ना थोडंसं बसलं आणि त्याच्यानंतर मग दुपारचं जेवण वगैरे करून घेतलं. दुपारचं जेवण झाल्यानंतर ना तनिष गावाकडे गेल्यामुळे इकडं 2-3 दिवसाचा अभ्यास त्याचा राहिलेला होता, पण ह्या दोघांचं भांडण करत करत ना त्याचा अभ्यास चालला होता. अभ्यास वगैरे त्याचा करत होता, त्यामुळे म्हणलं चला आपण आपली कामं करूया म्हणून गावाकडून आणलेल्या थोड्याशा कुरड्या वगैरे होत्या ते सगळ्या डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवल्या. संध्याकाळच्या वेळेला छान असं झुणका आणि चपाती पापड वगैरे तळलेलं होतं ते जेवण करून घेतलं. तर चला आजचा व्हिडिओ इथं संपते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.